रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आलो घरा तोची दिवाळी दसरा. आज चांगला भगवंताचा योग आहे की अचानक का होईना अगदी 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 अचानक प्रयागराज कुंभमेळ्याला जाण्याचा भगवंताच्या कृपेनं पांडुरंगाच्या आशीर्वादाने जर योग मिळत असेल तर तो चुकवणं माझं कर्तव्य होणारच नाहीये. नोकरी आहे, 5 वर्ष बाकी आहे, पण आता शेवटी हे पण करायचंय ते पण करायचंय. हे तर होऊ शकतं, नोकरी तर होतच असते, परंतु प्रयागराज जाण्याचा प्रयत्न प्रसंग हा पुढं चाले हे शरीर कोणाची या सत्ता कोण बोलविता हरिविन. आता थोडे तरी तब्येतीची कारणं चांगली आहेत म्हणून आपल्याला जाणं शक्य होईल, पण आणखी वर्षानं 2 वर्षानं 4 वर्षानं परिस्थिती शारीरिक पाहता काही सांगता येत नाही. त्यामुळे आज हा योग आपला काय मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की काय माझं चुकत असेल नोकरीत तर मला सांभाळून घ्यावं, काही माझ्या शिक्षेचा दोष असेल तर तो दोषही मला मिळावा, शिक्षाही मिळावी. कारण शेवटी शिक्षा ही गरजेचीच आहे. कारण जर एखाद्यानं माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तीने पण जर अति केलं तर त्याची माती ही झालीच पाहिजे, होतच असते. त्यामुळं काही माझं चुकत असेल तर मी त्याची शिक्षा भोगायला तयार आहे. पण प्रयागराजचा माझा प्रसंग, प्रयागराजला कुंभमेळ्याला जाण्याचा म्हणजे मी आईवडिलांना सांगितलं होतं मी तुम्हाला काशी प्रयागराज करून दाखवलं आणि जमलंच नाही. हे फार मोठं माझं घोर अपराध आहे की आईवडिलांना शब्द दिला होता. मग जर देवाच्या कृपेनं मला जर जाण्याचा योग मिळतो तर तोही आपण का टाळावा या हेतूनं इथले पांडे जे आहेत, ब्राह्मण पांडे महाराज, या मूर्तीचे पूजापाठ करणारे, या पांडुरंगाच्या देवळाची पूजापाठ करणारे, सेवा देणारे, तर त्यांच्या सहकार्यानं जाणं होतं. तर मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की काय माझं चुकत असेल तर मला क्षमा करावी, सांभाळून घ्यावं. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुची माझा विधाता चल, गुरु विना छुणे सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. विठ्ठला माझा पुढचा प्रवास प्रयागराजचा अतिशय सुखाचा, आनंदाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भक्ती मार्गाचा हो. फक्त नामस्मरणातून माझी आयुष्याची सेवा चालू आहे. चुकतंय माझं, चुकतंय चुकतंय चुकतंय, पण या चुकीला पण धनी मीच आहे.